जेव्हा 4x4 चा ठोकळा आपण सेपरेट करतो त्याचे किती पीसेस होतात? 56 पीसेस होतात. किती होतात? सॉरी 56 रंगवाले असतात. किमान एक रंग असणार किती असणार? 56 आणि रंग अजिबात नसणारे किती असणार? 8. आणि अशी एकूण बेरीज किती असते? 64 असते. सो आता इथं हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर फक्त हे तुम्हाला आयडिया येण्यासाठी आहे. बरोबर. आता आपण मुख्य कॉन्क्लुजन कडे येऊ. पहा आता आपलं जे मुख्य कॉन्क्लुजन आहे ज्याला आपण समरी म्हणू. आता ही समरी आपण कशाची कलेक्ट करायलो? 4x4 च्या ठोकळ्याची. ठीक आहे. मग मला सांगा की 4x4 चा ठोकळा जर आपण सेपरेट केला तर जे एकूण ठोकळे होतील सेपरेट केल्यावर तर ह्या ठोकळ्यांची संख्या किती असेल? 64. त्यानंतर एक रंग असणारे ठोकळे किती असतील? तर एक रंग असणारे ठोकळे हे जर तुम्हाला विचारलं ते असतील 24. 24 मध्ये तुम्ही काय करायचं? 8 + 8 + 8 अशी बेरीज लिहिणार तुम्ही. 24 लिहिणार. ओके. दोन रंग असणारे ठोकळे यांची जर संख्या विचारली आपण, दोन रंग असणारे, आताच आपण कॅल्क्युलेशन केलं. प्रत्येक रंग किती वेळेस आलेला आहे? 8 वेळेस. दोन रंगाची जोडी. बरोबर. म्हणजे इथं काय लिहिणार आपण? 8 + 8 + 8 बरोबर किती आले? 24. म्हणजे याच्यात पहा वाटल्यास तुम्ही काय करा? 3 रंग ऍड करा. 3 रंग कोणते कोणते घेतले होते आपण? रेड, ब्ल्यू, येलो. बरोबर आहे का? रेड वाले 8, ब्ल्यू वाले 8 आणि येलो वाले 8. दोन रंग असणार. एक कोणती जोडी असणार? RB. दुसरी असणार BY आणि तिसरी असणार RY. त्यानंतर पुढचं कॉन्क्लुजन काय होतं आपलं? 3 रंग असणारे. बरोबर. मग 3 रंग असणारे ठोकळे सांगा किती होते आपल्याकडे? 8 होते. 3 रंगाचा फॉर्मॅट कोणता आहे? सेमच आहे. RBY. आणि सर्वात महत्वाचं की जी रंगहीन ठोकळे आहेत सेंटर मधले, रंगहीन ठोकळे, तर यांची संख्या किती? 8. आणि म्हणून ओव्हरऑल जर आपण यांची बेरीज केली तर ही बेरीज किती येईल बरं? किती येणार? 64. आता याच्यावर वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ते प्रश्न कसे आहेत पहा. आता प्रश्न तेच संदर्भात आपण करू. आता पहिला प्रश्न, किमान पहा किमान एक पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे, हा पहिला प्रश्न आहे. सांगा याचा आन्सर काय? किमान एक पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे. आता इथे क्लिअर झालं ना? पहा मी तुम्हाला जरा साधे साधे प्रश्न विचारले की लाल आणि निळा रंग असणारे ठोकळे किती? 2 रंग असणारे. तुम्ही काय म्हणणार? 8. 2 रंग असणाऱ्या एकूण ठोकळ्यांची संख्या किती? 24. 3 रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती? किती असणार? 8. रंगहीन ठोकळ्यांची संख्या किती? 8. त्यानंतर लाल रंग असणाऱ्या एकच रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती? 8. एकच रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती? 24. हे तर साधे प्रश्न झाले. हे तर तुम्ही याच्यात पण सोडवू शकता. पण प्रश्न काय पहा, किमान एक पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे. किमान एक याचा अर्थ काय आहे? 2 पण चालतील, 3 पण चालतील. येते लक्षात? मग मला सांगा किमान एक पृष्ठ म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 1 रंग, 2 रंग आणि 3 रंग हे सगळे चालतात. बरोबर आहे का? आणि म्हणून 24, 24 आणि 8 यांची बेरीज किती होईल? 56. हे आन्सर त्याचा असेल. क्लिअर? दुसरा पहा.
लाल रंग किमान एक वेळा असणारे ठोकळे. असा प्रश्न तुम्हाला विचारला. काय आन्सर? काय प्रश्न आहे? किमान लाल रंग किमान किती वेळेस पाहिजे? एक वेळेस. मग आता मला सांगा लाल रंग किमान एक वेळेस आहे याचा अर्थ काय झालेला आहे की जिथे जिथे आपल्याला लाल रंग आहे तिथे ठोकळा आपल्याला घ्यायचा आहे. मग मला सांगा लाल रंग इथे आहे 8, पुन्हा 8 16, 8 3 24 आणि 8 4 32. बरोबर आहे का? आन्सर काय आहे त्याचं? 32. बरोबर. त्यानंतर आणखी थोडा वेगळा प्रश्न. दोन रंग असणारे पण लाल रंग नसणारे ठोकळे. सांगा याचा आन्सर काय? प्रश्न काय आहे? दोन रंग पाहिजे पण लाल रंग पाहिजे का? नाही, लाल रंग नसणारे. आता दोन रंग असणारे आपल्याकडे 24 आहेत पण इथे पण लाल आहे इथं पण लाल आहे म्हणजे फक्त ब्ल्यू आणि येलो हे दोन रंग असणारे किती ठोकळे आहेत आपल्याकडे? 8. त्यानंतर आणखीन एखादा चॅलेंजिंग प्रश्न कसा येईल? पिवळा किंवा निळा रंग किमान एक वेळा असणारे ठोकळे यांची संख्या आपल्याला मोजायची आहे. पहा हा थोडा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे की पिवळा आणि निळा रंग किमान किती वेळेस पाहिजे आपल्याला? एक वेळा तरी पाहिजे. म्हणजे 2 वेळेस चालतील ते दोन्ही चालतील. लक्षात ठेवा म्हणजे जिथं जिथं ते आहेत. सांगा आता पिवळा किंवा निळा याचा अर्थ पिवळा पण चालतो निळा पण चालतो. सांगा 8 आणि 8 किती झाले? 16. त्यानंतर पुन्हा आता प्रश्न काय पहा पिवळा किंवा निळा किमान एक वेळेस असला तर चालतो म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्यांच्यासोबत जर लाल असेल तरी चालेल दोन्ही असले तरी चालेल म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे तिन्ही मोडतील याच्यामध्ये. बरोबर. 8 पंचे किती झाले? 40. आणि पिवळा किंवा निळा या दोघांपैकी एक म्हणजे 3 रंगाचा पण चालतो इथं. मग याचा अर्थ 8 किती झाले? 48. मग याचा आन्सर किती? 48. मग इथे लक्षात सो ओव्हरऑल समरी तुम्ही लक्षात घ्या की 4x4 चा ठोका आहे त्यांना जर आपण सेपरेट केलं तर त्याची किती ठोके तयार होतात? 64. त्यामध्ये एक रंग असणारे ठोके किती आहे? 24. 3 रंगाचे प्रत्येकी 8. त्यानंतर 2 रंग असणारे ठोकळ्यांची संख्या एकूण संख्या किती आहे? 24. आणि 2 ची जोडी घेतली जसं की तर RB 8, BY 8 आणि RY 8. 3 रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती आहे? 8. 3 रंगांचा समावेश असेल RBY आणि रंगहीन ठोकळे जे आहेत सेंटरला ते किती आहेत? 8. मग एकूण किती झाले? 64. येते लक्षात. आणि रंगहीन ठोकळे आवर्जून लक्षात ठेवायचं आणि रंग असणारे किती तयार होतील मग? 56. अशा पद्धतीचे हे प्रश्न ठोक्यावर विचारले जातात. ओके.